नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रुप 17 हा जो ग्रुप आहे या ग्रुपच्या फिजिकल प्रॉपर्टी या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर ग्रुप 17 हा जो ग्रुप आहे या ग्रुप 17ला आपण हॅलोजन फॅमिली असं सुद्धा म्हणतो. मग या ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट कोणकोणते? तर यामध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंट आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टेटाईन. मग फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन हे जे एलिमेंट आहेत या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या? तर फ्लोरीन आणि क्लोरीन हे जे दोन एलिमेंट्स आहेत ते इन दी फॉर्म ऑफ गॅसेस स्टेटमध्ये ते प्रेझेंट असतात. ब्रोमीन हा लिक्विड स्टेटमध्ये असतो, आयोडीन हा सॉलिड स्टेटमध्ये असतो आणि शेवटचा जो एलिमेंट आहे तो आहे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. मग फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेस स्टेटमध्ये आहेत, पण त्यांचा जो कलर आहे तो दोघांचा येल्लो कलर आहे, परंतु क्लोरीन हा जो एलिमेंट आहे तो ग्रीनिश येल्लो कलर आहे. क्लोरीनचा कलर आहे ग्रीनिश येल्लो इन कलर. फ्लोरीन आणि क्लोरीन हे जे दोन एलिमेंट आहेत किंवा फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांची जेव्हा आपण रिॲक्शन करतो वॉटरसोबत तर ते रिॲक्शन शोज करतात. म्हणजेच काय? तर फ्लोरीन अँड क्लोरीन शोज रिॲक्शन विथ वॉटर. आणि ब्रोमीन आणि आयोडीन हे काय आहेत? स्पॅरेंजली सोल्युबल इन वॉटर. म्हणजेच काय? तर ते पूर्णतः वॉटरमध्ये सोल्युबल नसतात, तर आपण त्याला असं म्हणू शकतो की ते पार्शियली सोल्युबल आहेत इन वॉटर. तर ते जर ते वॉटरमध्ये सोल्युबल नसतील तर असे कोणते सॉल्वंट्स आहेत की त्यामध्ये ते सोल्युबल आहेत? तर ब्रोमीन आणि आयोडीन हे जे दोन एलिमेंट्स आहेत हे आहेत सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. मग कोणते ऑर्गॅनिक सॉल्वंट? तर त्यामध्ये येतात क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाईड, कार्बन टेट्राक्लोराईड आणि हायड्रोकार्बन्स. म्हणजेच काय? तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यामध्ये जे फ्लोरीन, क्लोरीन आहेत ते दोन्ही गॅस आहेत. फ्लोरीनचा कलर आहे येल्लो कलर, क्लोरीनचा कलर आहे ग्रीनिश येल्लो. ब्रोमीन आहे रेड कलर आणि हा असतो लिक्विड स्टेटमध्ये. आयोडीन हा सॉलिड आहे आणि त्याचा कलर आहे व्हायोलेट कलर. नंतर आपण बघणार आहोत बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीज ऑफ हॅलोजन. तर बॉन्ड डिसोसिएशन म्हणजे काय? तर बॉन्ड डिसोसिएशन म्हणजे जर आपल्याला एखादा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर ब्रेक करण्यासाठी म्हणजेच काय? तर एखादा बॉन्ड आपल्याला तोडायचा असेल, जसं की क्लोरीन आणि क्लोरीनमधला हा जो बॉन्ड आहे या बॉन्डला जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर त्यासाठी जी लागणारी एनर्जी आहे ते एनर्जी म्हणजेच काय? तर बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीज ऑफ हॅलोजन. तर याची जी डिक्रीजिंग ऑर्डर आहे ती अशी आहे, म्हणजेच क्लोरीन आणि क्लोरीन हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड आपल्याला डिसोसिएशन म्हणजेच तोडण्यासाठी एनर्जी जास्त लागणार आहे दॅन ब्रोमीन अँड ब्रोमीन, दॅन फ्लोरीन आणि आयोडीन. म्हणजेच काय? जर आपण ग्रुपमध्ये एलिमेंट्स बघितले फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर फ्लोरीन हा सगळ्यात वरच्या साईडला म्हणजेच काय आहे? 1 नंबरला असणारा फ्लोरीन हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पिरियोडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त आहे. तर याचा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी कमी लागते कुणापेक्षा? क्लोरीन आणि क्लोरीन या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला जास्त एनर्जी लागणार आहे. मग फ्लोरीन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन अफिनिटी दॅन क्लोरीन. यालाच आपण काय म्हणू शकतो की फ्लोरीन हा जो एलिमेंट आहे त्याला लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन क्लोरीन लागते. असं का होतं? तर फ्लोरीन इज लेस दॅन क्लोरीन. म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅन क्लोरीन. तर असं का बरं असेल? तर फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांमध्ये फ्लोरीनची साईज काय आहे? छोटी आहे. म्हणजे फ्लोरीनची साईज स्मॉल आहे क्लोरीनपेक्षा, म्हणजे क्लोरीनची साईज काय आहे? मोठी आहे. बरोबर. मग स्ट्रॉंग इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन इन दी रिलेटिव्हली स्मॉल 2p ऑर्बिटल्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय? की फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजेच फ्लोरीनच्या भोवती जे काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहेत ते इलेक्ट्रॉनचं क्लाउड म्हणजेच त्यांची डेन्सिटी ही फ्लोरीनच्या भोवती जास्त असणार आहे. आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणजे येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो
इलेक्ट्रॉन म्हणजेच येण्यासाठी जागा शिल्लक नाही असं आपण म्हणू शकतो. इलेक्ट्रॉन डज नॉट एक्सपिरियन्स मच अट्रॅक्शन, म्हणजे येणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्या येणाऱ्या इलेक्ट्रॉनना जागा शिल्लक नाही असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि क्लोरीन जो आहे त्या क्लोरीनची साईज लार्ज आहे आणि त्या लार्ज साईजमुळे येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन क्लोरीन इझिली गेन घेऊ शकेल. जसंच की काय, सपोज हे काय आहे, फ्लोरीन आहे आणि हा आहे क्लोरीन, बरोबर. मग या फ्लोरीनचा हा झाला न्यूक्लियस आणि या क्लोरीनचा हा झाला न्यूक्लियस. हा आहे फ्लोरीन आणि हा आहे क्लोरीन. मग येणारा जो इलेक्ट्रॉन आहे या इलेक्ट्रॉनला म्हणजे ऑलरेडी जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत फ्लोरीनच्या भोवती त्यांची डेन्सिटी काय आहे, जास्त आहे. त्याच्यामुळं जे येणारा इलेक्ट्रॉन आहे त्याच्यासाठी या ठिकाणी जागा शिल्लक नाही असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि क्लोरीनमध्ये जो येणारा इलेक्ट्रॉन आहे त्याला भरपूर मोठी जागा आहे, शिल्लक आहे असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इझिली गेन करू शकतो. कोण, क्लोरीन. त्यामुळे फ्लोरीन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन अफिनिटी, म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन गेन करू शकत नाही. कोण करू शकत नाही, फ्लोरीन करू शकत नाही. म्हणून फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कुणाची जास्त आहे, तर क्लोरीनची जास्त आहे. पण इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही जी प्रॉपर्टीज आहे हे प्रॉपर्टीज कुणाशी अपोजिट आहे, साईजशी अपोजिट आहे. पण फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये अपोजिट म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज इन्व्हर्सली प्रॉपोर्शनल टू दी साईज. असं जर आपण म्हटलं तर फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांमध्ये साईज कुणाची जास्त आहे, क्लोरीनची जास्त आहे. जर साईज जास्त असेल तर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी कमी असायला पाहिजे, परंतु फ्लोरीन आणि क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही क्लोरीनची जास्त आहे. तर त्याचं रिझन असं आहे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फ्लोरीनची जास्त आहे कुणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. त्यामुळे जे डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती फ्लोरीनची जास्त असल्यामुळे येणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन फ्लोरीन ॲक्सेप्ट करणार नाही, घेणार नाही. म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी याची कमी असेल कुणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. नंतर आपण बघणार आहोत बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीज ऑफ फ्लोरीन इज लोअर दॅन दॅट ऑफ क्लोरीन. वाय, तर याचं रिझन काय आहे. मग हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये त्यांना असं विचारलेलं आहे की फ्लोरीन आणि क्लोरीन या दोघांमध्ये जे बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी आहे ती फ्लोरीनची कमी आहे कुणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. तर त्याचं रिझन काय आहे, तर म्हणजेच काय, बॉन्ड डिसोसिएशन म्हणजे काय, हा आहे फ्लोरीन आणि फ्लोरीन. या फ्लोरीन आणि फ्लोरीनमधला आपण जेव्हा बॉन्ड ब्रेक करू तर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कुणाला जास्त एनर्जी लागत आहे, क्लोरीन आणि क्लोरीनसाठी. तर का, तर बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी म्हणजे काय, एखादा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर एनर्जीसुद्धा काय लागेल, आपल्याला कमी लागेल. आणि जर बॉन्ड वीक असेल तर एनर्जी जास्त लागेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फ्लोरीन आणि फ्लोरीनमधला जो बॉन्ड आहे तो काय आहे तो स्ट्रॉंग नाही, म्हणजेच काय आहे, वीक आहे. आणि क्लोरीनमधला जो बॉन्ड आहे तो काय आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. आणि इथला जो बॉन्ड आहे तो काय आहे, वीक बॉन्ड आहे. म्हणूनच मग वीक बॉन्ड असेल तर एनर्जी कमी लागेल, स्ट्रॉंग बॉन्ड असेल तर एनर्जी जास्त लागेल. म्हणजेच काय, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पीज. ठीक आहे. मग असं का बरं आहे, तर हा जो फ्लोरीन आहे या फ्लोरीनवर जे असणारे लोन पेअर आहेत ते लोन पेअर एकमेकांच्या क्लोज टू इच अदर आहेत. म्हणजेच काय, ते एकमेकांच्या खूप जवळ आहेत आणि जवळ असल्यामुळे ते काय करतील, एकमेकांना रिपेल करतील. म्हणजेच काय, रिपल्शन या ठिकाणी वाढेल. लोन पेअर आणि लोन पेअर एकमेकांना अपोज करतील, त्याच्यामुळे या दोघांमध्ये काय होईल, रिपल्शन वाढले. या दोघांमधलं जे रिपल्शन आहे ते इन्क्रीज होईल. म्हणजेच काय, इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बिटवीन लोन पेअर इन्क्रीज होईल. इन्क्रीज झाल्यामुळे हा जो बॉन्ड आहे तो काय होईल, वीक होईल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे दोघं एकमेकांना काय करतील, अपोज करतील. म्हणजे या दोघांचं भांडण असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे हे दोघं रिपेल केल्यामुळे हा जो बॉन्ड आहे फ्लोरीन आणि फ्लोरीनमधला हा काय असेल, स्ट्रॉंग बॉन्ड नसणार आहे, हा काय होईल, वीक बॉन्ड होईल. देअरफॉर बॉन्ड बिटवीन फ्लोरीन अँड फ्लोरीन काय आहे, वीक आहे. मग बॉन्ड वीक झाला तर काय होईल, एनर्जी पण काय लागणार, कमीच लागेल. म्हणजे काय, बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी इज वीक. आणि काय, वीक म्हणजेच काय, लोअर बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. आणि क्लोरीनची काय असेल, मग त्याच्या अपोजिट. मग क्लोरीन आणि क्लोरीन हा जो आहे यामध्ये जे लोन पेअर आहे त्या लोन पेअरमध्ये डिस्टन्स काय आहे,
जास्त आहे. मग डिस्टन्स जास्त असल्यामुळे या दोघांमध्ये काय होईल, रिपल्शन होणार नाही. ते दोघं एकमेकांना अपोज करतील का, अपोज करणार नाहीत. म्हणजेच या क्लोरीन आणि क्लोरीनमधला जो बॉन्ड आहे तो काय असेल, स्ट्रॉंग असेल. जर लोन पेअर एकमेकांना अपोज करत असतील तर काय होईल, ते स्टेबल राहणार नाही. हा जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग राहणार नाही. तर इथे काय आहेत, हे लोन पेअर एकमेकांपासून दूर असल्यामुळे या ठिकाणी काय होईल, लोन पेअर्स ऑफ क्लोरीन आर फार डिस्टन्स, म्हणजेच काय, एकमेकांपासून ते दूर आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये नो रिपल्शन. साईज काय आहे त्याची, लार्ज आहे, त्याच्यामुळे क्लोरीन आणि क्लोरीन हा जो बॉन्ड आहे तो स्ट्रॉंग आहे. मग स्ट्रॉंग बॉन्ड म्हणजे काय लागेल, एनर्जी जास्त लागेल हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी, म्हणून बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी इज हाय. तर रिझन काय आहे की लोन पेअर जे आहेत ते एकमेकांना अपोज करत असतील तर बॉन्ड वीक असणार आहे. जर लोन पेअर जे आहेत ते एकमेकांपासून दूर असतील तर ते एकमेकांना अपोज करणार नाहीत, बॉन्ड स्ट्रॉंग असेल. मग फ्लोरीन आणि क्लोरीनमधला जो बॉन्ड आहे या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी कुणासाठी जास्त लागेल, तर एनर्जी लागेल क्लोरीनसाठी जास्त लागेल. म्हणूनच बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी ऑफ फ्लोरीन इज लोअर दॅन क्लोरीन. मग किती आहे, फ्लोरीनची एनर्जी आहे 158 या ठिकाणी 8 आहे 8 किलो जूल पर मोल आणि क्लोरीनसाठी आहे 242.6 किलो जूल पर मोल. म्हणजेच कुणाची जास्त आहे, क्लोरीनची. याचं रिझन काय आहे, लोन पेअर आणि स्ट्रॉंग आणि वीक बॉन्ड प्रेझेंट इन फ्लोरीन अँड क्लोरीन. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, तर या व्हिडिओमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 एलिमेंट स्टडी केलेली आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.